नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। आज 1 जुलैपासून लागू झालेले मोठे नियम। आजपासून नव्या आर्थिक महिन्याची सुरुवात झाली असून सर्वसामान्य नागरिक, करदाते, वाहनधारक आणि बँक ग्राहकांसाठी अनेक महत्त्वाचे बदल लागू झाले। या बदलाचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावर आणि आर्थिक व्यवहारांवर होणार आहे। काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलवरील निर्बंध हटवण्यात आलेत। रेल्वेत विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आता 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे। HSRP नसलेल्या वाहनांवर आजपासून दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे। टाटा मोटर्सनं पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे। व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या दरात 113 रुपयांची कपात करण्यात आली आहे। नव्या पासपोर्टसाठी 2500 रुपये तर तात्काळ पासपोर्टसाठी 5000 रुपये शुल्क आकारले जाणार आहे। आयकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 असून त्यानंतर विलंब शुल्क लागू होणार आहे। आधार कार्डवरील ईमेल अपडेटची सुविधा पुढील 6 महिन्यांसाठी मोफत उपलब्ध राहणार आहे। स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स कार्यक्रमात बदल करण्यात आलेत। HDFC बँकेच्या निवडक क्रेडिट धारकांना प्रत्येक तिमाहीत 3 मोफत देशांतर्गत विमानतळ लाऊंज सुविधा मिळणार आहे। ग्राहकांच्या नकळत विमा किंवा आर्थिक उत्पादने विक्री करणाऱ्या संस्थांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार असून ग्राहकांना पूर्ण परताव्याची तरतूद केली जाणार आहे।